नमस्कार मित्रांनो, मी संतोष चव्हाण। मित्रांनो, आज आपण एका अत्यंत महत्त्वपूर्ण आणि तितकाच संवेदनशील असणाऱ्या टॉपिकवर या ठिकाणी चर्चा करणार आहोत। 1 ऑगस्ट 2024 रोजी माननीय सुप्रीम कोर्टाच्या 7 न्यायाधीशांच्या बेंचनं एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय हा SC/ST रिझर्वेशनच्या संदर्भात दिलेला आहे। या निर्णयाचं स्वागत काही समूह घटकांनी केलं आणि त्याचबरोबर या निर्णयामुळे काही समूह गट नाराज देखील या ठिकाणी झाल्याचं एकूणच चित्र संपूर्ण देशामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं। आजच्या या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत की सुप्रीम कोर्टाने असा नेमका काय निर्णय दिला आणि त्याचबरोबर या निर्णयाचे काय पडसाद समाजावर या ठिकाणी पडले हे पाहत असताना या प्रकारे SC/ST रिझर्वेशनचा जो काही एक मोठा संघर्ष राहिलेला आहे, एक ऐतिहासिक पार्श्वभूमी त्याला या ठिकाणी राहिलेली आहे, त्या पार्श्वभूमीवर देखील आपण चर्चा करणार आहोत। कशा पद्धतीनं फुले, शाहू आणि आंबेडकरांनी SC/STंना जे दबलेले पिचलेले जे समूह गट आहे त्यांना वरती आणण्यासाठी कशा पद्धतीनं चळवळी उभारल्या आणि त्यांच्या प्रयत्नातून घटनात्मक आरक्षण SC/STंचं कसं पद्धतीनं मिळालं यावर देखील पाहणार आहोत। विशेष म्हणजे आपण पाहणार आहोत की भारतीय संविधानामध्ये कशा पद्धतीनं कलम या ठिकाणी ऍड करण्यात आली आणि त्या कलमांच्या द्वारे आपल्याला पाहायला भेटतं की भारतीय संविधानामध्ये शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबच्या आरक्षणाचं संरक्षण कशा पद्धतीनं केलं त्याची तरतूद नेमकी काय आहे ती पण आपण या ठिकाणी पाहणार आहोत। सुप्रीम कोर्टानं जो काही निकाल दिला त्या निकालाचा आता भविष्यामध्ये काय परिणाम या ठिकाणी होईल या सर्व गोष्टींवर देखील आपण येथे या ठिकाणी चर्चा करणार आहोत। तेव्हा सुरू करूया आजचं महत्त्वाचं सेशन। आशा करतो की हे लेक्चर्स तुम्ही या ठिकाणी शेवटपर्यंत या ठिकाणी जरूर या ठिकाणी पहा। लक्षात घ्या, सुप्रीम कोर्टानं 1 ऑगस्ट 2024 ला जो निर्णय दिला तर त्या निर्णयावर आता मी थेटपणे या ठिकाणी चर्चा करतो। सुप्रीम कोर्टानं जो निर्णय दिला त्यामध्ये अशी भूमिका या ठिकाणी मांडली की शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब हे जे काही महत्त्वाचे या ठिकाणी घटक आहेत तर त्या घटकांमध्ये आता कॅटेगरायझेशन या ठिकाणी करता येऊ शकतं। ओबीसी मध्ये ज्या पद्धतीनं ABCD या प्रकारचं कॅटेगरायझेशन आहे तशा प्रकारचं आता शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब यांच्यामध्ये पण या ठिकाणी उपघटक निर्माण करता येईल। सुप्रीम कोर्टाचं हे ऑब्झर्वेशन का आहे, कशासाठी आहे, का बरं त्यांनी ही भूमिका घेतली ते पण आपण इथे या ठिकाणी पाहूया। काही समूह घटकांचं असं म्हणणं या ठिकाणी राहिलं, खास करून शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब या समूह घटकांमधल्या काही जातींचं असं या ठिकाणी म्हणणं राहिलं की देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुमारे 75 वर्ष झाली तर या 75 वर्षांमध्ये SC मधले आणि त्याचबरोबर शेड्यूल ट्राईब मधले काही पुढारलेल्या जाती या ठिकाणी आरक्षणाचा फायदा या ठिकाणी उचलत आहे आणि त्यामुळं शिक्षणामध्ये असू द्या, सरकारी नोकऱ्यांमध्ये या ठिकाणी असू द्या, त्यांचंच प्रतिनिधित्व मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी दिसत आहे। आणि त्याचबरोबर मागासलेले जे काही बाकीचे शेड्यूल कास्ट आणि त्याचबरोबर शेड्यूल ट्राईबच्या ज्या काही जाती आहेत त्यांना तो अधिकार मिळाला नाही, कारण याच पुढारलेल्या जात समूहांना रिझर्वेशन जे आहे त्या रिझर्वेशनचे सारे फायदे घेतले आणि त्या लोकांना त्या फायद्यांपासून परावृत्त केलं आणि म्हणून मग SC आणि ST मध्ये देखील अशाच प्रकारचं कॅटेगरायझेशन या ठिकाणी निर्माण करा जेणेकरून मागे पडलेल्या जात समूहांना या ठिकाणी रिझर्वेशनचा बेनिफिट उचलता येईल। तर ही संपूर्ण पार्श्वभूमी त्या प्रकारच्या निर्णयामध्ये या ठिकाणी राहिली आणि म्हणून मग सुप्रीम कोर्टानं देखील या प्रकारचा निर्णय दिला। लक्षात घ्या, यापूर्वी सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला होता की SC/ST हे जे आहेत हे एकसंघ असे समूह आहे, सामाजिक उत्पीडन यांना समान पद्धतीनं यांच्या वाटेला आलेला आहे आणि म्हणून मग SC मध्ये जे काही जाती आहेत, शेड्यूल ट्राईब मध्ये ज्या काही जाती आहेत त्यांच्यामध्ये वर्गीकरण करता येणार नाही असं यापूर्वीच्या निकालामध्ये सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं होतं आणि जर ते वर्गीकरण करायचं असेल तर तो करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतीचा आहे अशी पण भूमिका या ठिकाणी घेतली होती। मात्र आता सुप्रीम कोर्टानं हा आपला निर्णय, स्वतःचाच निर्णय त्यांनी बदललेला आहे, तसा सुप्रीम कोर्टाला अधिकार देखील आहे आणि सुप्रीम कोर्टानं आता नवीन या ठिकाणी ऑब्झर्वेशन मांडलं, नवीन निकाल या ठिकाणी दिला ज्यामध्ये त्यांनी भूमिका मांडली की आता SC/ST यांच्यामध्ये OBC प्रमाणे कॅटेगरायझेशन शक्य आहे आणि ते कॅटेगरायझेशन करण्याची जबाबदारी सुप्रीम कोर्टानं आता त्या राज्यातील सरकारवर या ठिकाणी सोपवलेली आहे। त्या राज्यातील सरकारनं SC/ST
यामध्ये आता कॅटेगरायझेशन करावं आणि त्याचा एक सांख्यिकी डेटा जो आहे तो त्यांनी जमा करावा आणि त्या सांख्यिकी डेटाच्या आधारावर त्यांनी SC ST मध्ये कॅटेगरायझेशन करून जे काही रिझर्वेशन दिलं आहे SC ला 15%, ST ना 7%, तर त्या टक्क्यांमध्ये त्यांनी या ठिकाणी कॅटेगरायझेशन पाडून त्यांना रिझर्वेशन या ठिकाणी द्यायचं. या प्रकारची भूमिका आता सुप्रीम कोर्टानं मांडली आहे. सुप्रीम कोर्टानं दुसरं ऑब्झर्वेशन या ठिकाणी असं मांडलं की ज्यांना रिझर्वेशनचा फायदा मिळालेला आहे अशा लोकांना आता क्रीमी लेअरचा क्रायटेरिया लागू केला जाईल. क्रीमी लेअर ज्या पद्धतीनं ओबीसी मधल्या काही जात समूहांना किंवा ओबीसी मध्ये आता जसं क्रीमी लेअर लावलं जातं तशाच प्रकारे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब यांना देखील क्रीमी लेअर लावलं जाईल आणि त्यामुळं सरकारनं ठरवून दिलेली जी काय उत्पन्नाची सीमारेषा आहे त्याच्यावरती जर का कोणाचं या ठिकाणी उत्पन्न असेल तर त्यांना इथून पुढे आता या ठिकाणी रिझर्वेशन मिळणार नाही. काही जज जे होते किंवा या 7 बेंच मधले जे काही न्यायाधीश होते त्यापैकी काही न्यायाधीशांचं असं देखील म्हणलं आहे की पहिल्या पिढीला जर रिझर्वेशन मिळालं असेल तर दुसऱ्या पिढीला तिसऱ्या पिढीला ते मिळता कामा नये अशा प्रकारची पण चर्चा इथे या ठिकाणी झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. तर एकूणच या प्रकारे सगळ्या प्रकारे अशा पद्धतीनं सुप्रीम कोर्टाचं मत असं या ठिकाणी आलं आणि या प्रकारच्या मतांमुळे समाजामध्ये विविध प्रकारच्या प्रतिक्रिया, संमिश्र प्रतिक्रिया, काहींनी स्वागत केलं तर काहींनी या ठिकाणी त्याला अपोज देखील या ठिकाणी केला, आपला खेद देखील या ठिकाणी व्यक्त केल्याचं एकंदरीत दिसतं. आता मित्रांनो, आपण हे टॉपिक नीट समजून घेत असताना आपण याचं नेमकं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड काय आहे ते हिस्टॉरिकल बॅकग्राऊंडवर थोडंसं आपण या ठिकाणी प्रकाशझोत टाकू, जेणेकरून तुम्हाला ही सगळी डिबेट ही कशावर आहे, कशामुळे आहे हे तुम्हाला इथे या ठिकाणी लक्षात येईल. सर्वप्रथम तर आपण हा मुद्दा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. भारतामध्ये जे पण काही रिझर्वेशन दिलं जात आहे त्याचा मूळ आधार भारतामध्ये असणारी जाती संस्था आहे हे आपण इथे या ठिकाणी लक्षात ठेवा. कारण हजारो वर्ष जाती जन्माला आलेल्या कारणामुळे काही समूह घटकांचं सामाजिक उत्पीडन झालेलं आहे. त्यांना सर्व प्रकारच्या अधिकारांपासून वंचित ठेवण्यात आलेलं आहे. त्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, त्यांना संपत्ती जमा करण्याचा अधिकार नव्हता, त्यांना समाजामध्ये वावरण्याचा अधिकार या ठिकाणी नव्हता. त्यांची घरं गावाकुसाबाहेर होती, शेड्यूल ट्राईबची घरं ही जंगलांमध्ये या ठिकाणी होती. तर अशा प्रकारे सामाजिक उत्पीडन ज्यांच्या वाटेला आलं असे जे लोक होते ते असे जे काही समूह घटक आहे तर त्या समूह घटकाला मूळ प्रवाहामध्ये आणण्यासाठी रिझर्वेशन आणलं गेलं आहे. हा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. भारतीय समाजामध्ये, आपल्या या सगळ्या समाजामध्ये अशी सातत्यानं चर्चा होत गेलेली आहे रिझर्वेशन जातीच्या आधारावर नसावं तर ते आर्थिक निकषावर असलं पाहिजे. या प्रकारची पण चर्चा समूह गटामध्ये वारंवार होताना या ठिकाणी दिसून येत आहे. तर मला हे या ठिकाणी म्हणायचंय की लक्षात ठेवा, भारतीय समाज व्यवस्थेचा मूळ बेस जर आपण पाहिला, मूळ पाया जर आपण पाहिला तर तो जाती संस्था आहे आणि अमुक व्यक्ती त्या जातीत जन्माला आल्यामुळं त्यांना शिक्षणाचा अधिकार नाकारलेला आहे, संपत्तीचा अधिकार नाकारलेला आहे आणि म्हणून त्यांचं सामाजिक उत्पीडन देखील झालेलं आहे. आणि त्यामुळं जाती संस्थेमुळे सामाजिक उत्पीडन झाल्यामुळं त्यांना आता समाजामध्ये वावरण्यासाठी, समाजामध्ये आपलं जीवन व्यतीत करण्यासाठी त्यांना सेपरेट रिझर्वेशन असलं पाहिजे या प्रकारची भूमिका आलेली आहे. हे इथे या ठिकाणी लक्षात घ्या. काही लोकांचं असं म्हणणं रिझर्वेशन आर्थिक निकषावर असावं, परंतु मुद्दा हा आहे एखाद्याची आर्थिक परिस्थिती सुधारली तर त्याच्याकडे तुम्ही या ठिकाणी पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो तुम्ही बदलणार आहात का, हा महत्वाचा मुद्दा इथे आपल्याला पाहायला भेटतो. आणि म्हणून मग आपण भारतीय इतिहासामध्ये जर डोकावून पाहिलं तर अशा खूप साऱ्या गोष्टी आपल्याला पाहायला भेटतात की एखाद्या व्यक्तीचा सामाजिक स्तर हा तोच राहतो जरी त्याची आर्थिक प्रगती मोठ्या प्रमाणात झाली असली तरी. आणि लक्षात घ्या, या प्रकारे भारतीय राजा महाराजांना देखील त्यांना कमी जातीचे ते असल्या कारणामुळं किंवा त्यांना कमी जातीचे तुम्ही आहात या पद्धतीनं हिणवल्यामुळं त्यांचं सामाजिक उत्पीडन त्या त्या काळामध्ये झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. कैक अशी उदाहरणं आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला भेटतात. आणि म्हणून मुद्दा नीट या ठिकाणी समजून घ्या की रिझर्वेशन पॉलिसी भारतामध्ये आली, त्याचा मूळ बेस जर आपण पाहिला तर तो आर्थिक नसून तो केवळ आणि केवळ सामाजिक आहे. दुसरा मुद्दा हा लक्षात घ्या की रिझर्वेशन दिलं जातं
ते म्हणजे आर्थिक उन्नतीसाठी नव्हे. सर्वात मुद्दा महत्वाचा हाच आहे की रिझर्वेशन जे दिलं जातं ते आर्थिक उन्नतीसाठी दिलं जात नाही, तर सामाजिक प्रतिनिधित्वासाठी दिलं जातं. तर हा मुद्दा आपण इथे या ठिकाणी समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. या संपूर्ण सिस्टीम मध्ये जातीमुळे आम्हाला बाहेर ठेवलं, तर आमचे प्रतिनिधी इथे या ठिकाणी असले पाहिजेत. त्या प्रतिनिधित्वाची मागणी होती आणि त्या प्रतिनिधित्वासाठी SC ST OBCना रिझर्वेशन देण्याची तरतूद भारतीय संविधानामध्ये आल्याचं आपल्याला पाहायला भेटतं. याचं थोडंसं आता हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आपण या ठिकाणी पाहूया. आता लक्षात घ्या, भारतीय इतिहासामध्ये जर आपण डोकावलं तर आपल्याला भारतीय इतिहासामध्ये वेदोक्त प्रकरण इथे या ठिकाणी पाहायला भेटतं. हे वेदोक्त प्रकरण छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात झालं. साताऱ्याचे जे काही महाराज होते प्रतापसिंह महाराज, बडोद्याचे सयाजीराव गायकवाड आणि कोल्हापूरचे शाहू महाराज या सर्वांसोबत वेदोक्त प्रकरण झालं. वेदोक्त प्रकरणामध्ये या चारही महाराजांना, या चारही छत्रपतींना आपलं क्षत्रियत्व सिद्ध करण्याची किंवा क्षत्रियत्व सिद्ध करण्यासाठी त्यांना या ठिकाणी भूमिका घ्यावी लागली. म्हणजेच काय, त्यांचं क्षत्रियत्व त्या काळच्या समाज व्यवस्थेनं, त्या काळातील समाजातील प्रमुख समूह गटानं नाकारलं आणि त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराज असू द्या, त्याचबरोबर छत्रपती प्रतापसिंह महाराज या ठिकाणी असू द्या, बडोद्याचे सयाजीराव गायकवाड असू द्या किंवा कोल्हापूरचे शाहूजी महाराज या ठिकाणी असू द्या, त्यांना या वेदोक्त प्रकरणामुळे स्वतःचं क्षत्रियत्व जे आहे हे इथे या ठिकाणी सिद्ध करावं लागलं. म्हणजे हा मुद्दा इथे या ठिकाणी समजून घ्या की जरी तुमची आर्थिक प्रतिष्ठा किंवा आर्थिक उन्नती जरी झाली, तरी जात नावाचा जो काही भस्मासूर आपल्या देशामध्ये आहे, जो काही राक्षस आपल्या आहे, तो आपली पाठ कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडत नाही. हा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. आणि म्हणूनच या देशाचे राष्ट्रपती दलित बनवण्यात आले, या देशाचे राष्ट्रपती महिला आणि आदिवासी या ठिकाणी बनवण्यात आले, तरी देखील त्यांना सामाजिक उत्पीडनाला सामोरं जावंच लागलं. हा आत्ताच्या काळातील इतिहास आहे. काही लोक म्हणतील की हे मागचा इतिहास आता काढून उपयोग नाही, कारण लक्षात घ्या, मागचा इतिहास आता काढून उपयोग नाही हे जरी बरोबर असलं तरी आजच्या काळातही तेच होते जे मागं होत आलेलं आहे. म्हणजे आता जर आपण पाहिलं तर शेड्यूल कास्टचे जे राष्ट्रपती होते रामनाथ कोविंद, यांना देखील मंदिरामध्ये प्रवेश देण्यास मज्जाव करण्यात आला आणि त्याचबरोबर आताच्या ज्या काही सध्याकालीन असणारा राष्ट्रपती आहे त्यांच्याबाबत पण अशाच प्रकारच्या सामाजिक उत्पीडनाच्या घटना वेळोवेळी घडल्याचं दिसून येतं. म्हणजे मुद्दा नीट समजून घ्या, जरी व्यक्तीनं शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबच्या व्यक्तीनं जरी स्वतःची आर्थिक उन्नती या ठिकाणी केली, तरी त्याचं सामाजिक दर्जा हा तोच राहतो जो तो सामाजिक दर्जा घेऊन या देशात जन्माला आलेला आहे. म्हणजे सामाजिक दर्जा जो आहे तो तुम्ही या ठिकाणी द्यायला तयार नाही, ही या प्रकारची आपली भारतीय समाज व्यवस्था आपल्याला या ठिकाणी दिसून येते. आणि ती सामाजिक व्यवस्था आपण स्वीकारणं पण खूप जास्त या ठिकाणी गरजेचं आहे. खास करून त्यांनी हे स्वीकारा जे आर्थिक आधारावर रिझर्वेशनची मागणी करतात. म्हणजे एखादी शेड्यूल कास्टची व्यक्ती, एखादी शेड्यूल ट्राईबची व्यक्ती जरी IAS बनली तरी तिला तीच वागणूक दिली जाती जी एका खालच्या जातीच्या चपरासाला दिलेली आहे. हा पण मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आणि म्हणून एका कुटुंबामध्ये 75 वर्षामध्ये शेड्यूल कास्टला जे रिझर्वेशन मिळालं, शेड्यूल ट्राईबला जे रिझर्वेशन मिळालं आणि 90 नंतर ओबीसीना जे रिझर्वेशन मिळालं, हे जरी असलं आणि त्या संपूर्ण कालावधीमध्ये त्यांच्या एका कुटुंबामध्ये 4-5 IAS जरी बनले असले, तरी देखील समाजाची पाहण्याची दृष्टिकोन हा तोच आहे की हे दलित आहे, हे आदिवासी आहे, तो बदलायला तयार नाहीये. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आणि म्हणून आर्थिक आधारावर रिझर्वेशन ही भूमिकाच ही या ठिकाणी चुकीची आहे. रिझर्वेशन दिलं गेलं ते सामाजिक आधारावर. शाहूजी महाराज जर आपण पाहिले तर सन 1899ला शाहूजी महाराजांच्या संदर्भामध्ये वेदोक्त प्रकरण घडलं. शाहू महाराजांनी बंड केलं, मी एक राजा आहे, मी एक राजा असताना पण इथली व्यवस्था जर माझ्या विरोधात भेदभाव करत असेल तर माझ्या राज्यातील जी काही प्रजा आहे त्यांना दररोज ॲट्रोसिटीजला किती वेळा सामोरं जावं लागत असेल. आणि म्हणून मग शाहूजी महाराजांनी त्याच्यावर तोडगा काढण्यासाठी आणि मागे पडलेल्या, केवळ त्या जाती जन्माला आले म्हणून मागे पडलेल्या लोकांना पुढे जाण्यासाठी शाहूराजांनी एक पॉलिसी आणली. त्याच पॉलिसीला आपण रिझर्वेशन पॉलिसी म्हणतो, त्याला शुद्ध मराठीमध्ये आरक्षण म्हणलं जातं, हे या ठिकाणी लक्षात घ्या.
आणि म्हणून मग दिनांक 26 जुलै सन 1902 ला शाहू महाराजांनी आपल्या कोल्हापूर संस्थानामध्ये 50% रिझर्वेशन या ठिकाणी दिल्याचं एकंदरीत दिसून येतं. लक्षात घ्या, शाहू महाराजांनी ज्या वेळेस रिझर्वेशन दिलं त्यावेळेस देखील समाजामध्ये तशाच प्रकारची प्रतिक्रिया उमटली जी आता या ठिकाणी उमटलेली या ठिकाणी आहे. भूमिका घेतला गेला की रिझर्वेशन देण्याची आवश्यकता का, तेव्हा शाहू राजांनी रिझर्वेशन देण्यामागची भूमिका समजावून सांगत असताना या प्रकारच्या घोड्यांचं उदाहरण दिल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. लक्षात घ्या, शाहू राजांनी जी भूमिका या ठिकाणी घेत असताना मांडली एक म्हणजे घोडे जे आहेत या सर्व घोड्यांना एका लाईनीमध्ये उभं केलं आणि त्यांच्यासोबत तिथे या ठिकाणी घोड्याचं खाद्य जे पेंड आहे ते इथे या ठिकाणी ठेवलं. असं पाहायला भेटलं की जे मजबूत घोडे या ठिकाणी होते त्या मजबूत घोड्यांनी तिथे या ठिकाणी संपूर्ण ती खाद्य पेंड खाऊन टाकली आणि त्यामध्ये जे दुर्बल घोडे होते, जे कमकुवत घोडे होते, तर त्यांना लाथाबुक्क्यांनी यांनी या ठिकाणी बाहेर काढलं आणि म्हणून मग जो काही मलिदा होता तो मजबूतांनीच या ठिकाणी मिळवला आणि कमजोरांना काहीच मिळाला नाही. हे दृश्य या ठिकाणी शाहू राजांनी तिथे या ठिकाणी सांगितल्यानंतर या दुबळ्या लोकांसाठी काही विशेष तरतूद करावी लागणार आहे ही भूमिका शाहू राजे इथे या ठिकाणी मांडतात आणि त्या पद्धतीनं आरक्षणाचे जनक म्हणून आपण शाहू राजांना संबोधतो हा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. कारण तेच पहिले आणि त्या काळातील राजे महाराजांपैकी एकमेव होते की ज्यांनी प्रजेचा, खास करून दीन दुबळ्या, खास करून वंचित समूहातल्या घटकांचा विचार केला आणि या वर्गाला देखील काही सेपरेट स्वतःची उन्नती करण्यासाठी किंवा त्यांना प्रवाहाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी, समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी त्यांच्यासाठी वेगळी काही तरतूद करायला हवी आणि म्हणून शाहू राजांनी या प्रकारची तरतूद या ठिकाणी केल्याचं एकंदरीत दिसून येतं. आता लक्षात घ्या, ज्या वेळेस तुमच्याकडे आरक्षण नव्हतं मात्र मागासले पण होतं, त्यावर देखील उपाययोजना करण्यात आल्याचं देखील या ठिकाणी पाहायला भेटतं. जेव्हा रिझर्वेशन पॉलिसी नव्हती तेव्हा या देशामध्ये शाहू महाराजांच्याही आधी महात्मा ज्योतिराव फुले जे होते, हे महात्मा ज्योतिराव फुले खास करून शूद्र अतिशूद्रांसाठी काम करताना आपल्याला पाहायला भेटतो. हजारो वर्षांपासून ज्या समाजाचं उत्पीडन झालेलं आहे त्या समाजाला जर बाहेर यायचं असेल तर महात्मा ज्योतिराव फुल्यांनी इथे या ठिकाणी भूमिका अशी मांडली आहे की गुलामगिरीच्या या पाशातून या दीनदलित समाजाला जर बाहेर यायचं असेल तर त्यांनी शिक्षण घेणं खूप जास्त गरजेचं आहे. शिक्षण हे एकमेव आहे की जे तुम्हाला या गुलामगिरीतून बाहेर या ठिकाणी काढू शकतं. तर ही भूमिका ही महात्मा ज्योतिराव फुल्यांनी त्या काळामध्ये घेतल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं. त्यामुळे हा महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या की शाहू महाराजांनी तर रिझर्वेशन दिलं, मात्र जेव्हा रिझर्वेशन नव्हतं तेव्हा महात्मा फुल्यांनी दबलेल्या पिचलेल्या समाजाला यातून बाहेर येण्यासाठी काय मार्ग सांगितला, तर तो पहिला मार्ग होता तो म्हणजे शिक्षणाचा. महात्मा फुले केवळ दलितांना, शूद्रातिशूद्रांना शिक्षण घ्या एवढं बोलून थांबत नाही, तर महात्मा फुले भूमिका या ठिकाणी मांडतात की भारतातील ही जी काही धर्मव्यवस्था आहे की जी धर्मव्यवस्थाच तुम्हाला माणूस म्हणून जीवन जगण्याला तयार नाहीये किंवा माणूस म्हणून तुम्हाला मांडण्यास तयार नाहीये, अशा धर्मव्यवस्थेनं जे काही तुमच्यावर लादलेले जे काही संस्कार आहेत, जी सांस्कृतिक गुलामगिरी आहे, ज्या सांस्कृतिक गुलामगिरीतून कर्मकांड, अंधश्रद्धा निर्माण झालेली आहे, त्यातून तुम्हाला बाहेर यावं लागणार आहे. आणि म्हणून मग महात्मा ज्योतिराव फुले शिक्षणाचे दरवाजे शूद्रातिशूद्रांसाठी खुले करतात, त्यांना शिक्षणाकडे आणतात आणि केवळ शिक्षणाकडे येऊनच चालणार नाही, तर तुम्हाला या धर्म व्यवस्थेच्या गुलामगिरीतून, खास करून जिला मी सांस्कृतिक गुलामगिरी या ठिकाणी म्हणतो, त्या सांस्कृतिक गुलामगिरीतून पण तुम्हाला या ठिकाणी बाहेर पडावं लागेल, हे महात्मा फुले इथे या ठिकाणी सांगताना एकंदरीत दिसून येतं. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा महात्मा फुले या ठिकाणी सांगतात तो म्हणजे भारतीय समाजामध्ये निर्माण असलेला, जो आजही आहे त्यावेळेसही आहे, निर्माण असलेला, शाबूत असलेला वर्ण संघर्षाचा इतिहास. तर वर्ण संघर्षाचा इतिहास हे मांडत असताना तुम्हाला कायम या ठिकाणी हे लक्षात ठेवणे या ठिकाणी गरजेचं आहे. काही समूह घटक हा तुमच्या प्रगतीला अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो, कारण तुमच्या मूर्खपणातच
तुमच्या मूर्खपणातच, तुमची मागे राहण्यातच त्यांचा विकास दडलेला आहे, ही भूमिका ज्योतिराव फुलेंनी हे विशेष करून सांगितलेली आहे. हा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. आणि म्हणून मग महात्मा ज्योतिराव फुले दबलेल्या पिचलेल्या समाजाला प्रगतीपथावर न्यायचं असेल, गुलामगिरीच्या पाशातून त्यांना मुक्त करायचे असेल, तर त्यांच्यासाठी उपाय देतात. ते म्हणजे शिक्षण घ्या, धर्म व्यवस्थेच्या बंधनातून बाहेर या ठिकाणी या, कर्मकांडातून अंधश्रद्धेतून बाहेर या, आणि हा जो वर्ण संघर्ष आहे तो सतत लक्षात या ठिकाणी ठेवा आणि त्यातून स्वतःच्या कुटुंबाची प्रगती कशी होईल याचा प्रयत्न तुम्ही या ठिकाणी करा. महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या या एकूणच सामाजिक संघर्षातून काही कुटुंब घडली, काही जाती पुढे या ठिकाणी आल्या आणि सत्यशोधक समाजानं जी भूमिका मांडली, फुल्यांनी जी शिकवण दिली, त्यातून स्वतःचं जीवन हे या ठिकाणी उज्ज्वलित करण्याचा प्रयत्न त्या कालखंडामध्ये झाल्याचं देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं. पुढे पाहूया आपण की कशा पद्धतीनं शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब यांच्यासाठी एक मोठा संघर्ष, खास करून राजकीय संघर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली लढला, त्यावर पण आपण इथे या ठिकाणी चर्चा करूया. लक्षात घ्या, ही ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगणं गरजेचं आहे, कारण या प्रकारचे SC ST OBCचे जे रिझर्वेशन या ठिकाणी आहे, त्या रिझर्वेशनला एक मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे आणि या प्रकारच्या 1 ऑगस्टच्या निर्णयामुळे कदाचित ही ऐतिहासिक पार्श्वभूमी लोप पावती का, अशा प्रकारची भीती देखील या ठिकाणी निर्माण झालेली आहे. हा पण एक मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. लक्षात घ्या, रिझर्वेशन पॉलिसीसाठी शाहू महाराजांनी सर्वप्रथम भूमिका घेतली, मात्र भारतीय कायद्यांमध्ये त्या रिझर्वेशन पॉलिसीला आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. बाबासाहेब आंबेडकरांना तर त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये ते ज्या जाती जन्माला आलेले होते, त्यामुळं ते जरी बॅरिस्टर बनले, जरी लंडन केम्ब्रिज सारख्या किंवा ऑक्सफर्ड सारख्या किंवा भल्या मोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी शिक्षण जरी या ठिकाणी घेतलं, तरी देखील ते सामाजिक उत्पीडन त्यांच्या वाट्याला आलं, हे कोणीच या ठिकाणी नाकारत नाही आणि कोणीच या ठिकाणी ते नाकारू शकत देखील नाही. असं असताना बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रयत्नामुळेच खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला भेटतं SC ST OBC यांना रिझर्वेशन देण्याची भूमिका या ठिकाणी आल्याचं आपल्याला दिसून येतं. लक्षात घ्या, तो वर्ष होतं 1917चं. 20 ऑगस्ट 1917ला त्यावेळेसचे भारताचे तत्कालीन भारत मंत्री या ठिकाणी होते मॉन्टेग्यू. त्यांनी भूमिका मांडली होती की भारताला दर 10 वर्षानं टप्प्याटप्प्यानं स्वराज्य या ठिकाणी दिलं जाईल आणि हे जे स्वराज्य आहे, हे स्वराज्य भारतीयांना आता इथून पुढे दिलं जाईल, अशा प्रकारची घोषणा 20 ऑगस्ट सन 1917ला मॉन्टेग्यूनं घेतल्याचं दिसून येतं. आता लक्षात घ्या, ही जेव्हा घोषणा केली तेव्हा परिस्थिती अशी होती की भारतामध्ये, खास करून महाराष्ट्रामध्ये एक चळवळ खूप जास्त प्रमाणामध्ये अग्रेसर होती, खूप जास्त प्रमाणामध्ये काम करत होती, जिचं नाव होतं नॉन ब्राह्मण मुवमेंट, म्हणजे ब्राह्मणेतर चळवळ. आणि या ब्राह्मणेतर चळवळीचा एक महत्वाचा राजकीय पक्ष होता जो दक्षिण भारतामध्ये होता, ज्याचं नाव होतं जस्टिस पार्टी. लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर सन 1900 पासून ते 1930 पर्यंत सुमारे 3 दशकं महाराष्ट्रातील देखील ब्राह्मणेतर संघर्षामध्ये गेल्याचं एकंदरीत दिसून येतं. लक्षात घ्या, जस्टिस पार्टी आणि खास करून महाराष्ट्रातील ब्राह्मणेतर चळवळीनं जो काही स्वराज्याचा अधिकार दिला जाणार आहे त्याला विरोध या ठिकाणी केला आणि त्या स्वराज्य हे जे तुम्ही देणार आहात, तर ते स्वराज्य आम्हाला आता देऊ नका. का देऊ नका? कारण जर ते स्वराज्य दिलं तर मुठभर उच्चवर्णीय लोकांच्या हातीच या ठिकाणी जाईल आणि त्यातून मागासलेल्या जातींना कसलाच फायदा होणार नाही, या प्रकारचा विचार पुढे आला. आणि म्हणून मग इंग्रज राज्यकर्ते त्यांनी या मागासलेल्या जातींना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी काही उपाययोजना करता येईल का, यासाठी एक कमिशन नियुक्त केलं, ज्या कमिशनला आपण साउथ बरो कमिशन या ठिकाणी म्हटलं जातं, ज्याचं गठन 1917-18च्या काळामध्ये झाल्याचं दिसून येतं. लक्षात घ्या, या साउथ बरो कमिशन पुढे खूप साऱ्या लोकांची साक्ष झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पण साक्ष इथे या ठिकाणी झाली. बाबासाहेब आंबेडकरांनी या साउथ बरो कमिशनला साक्ष देत असताना ही भूमिका मांडली की या देशामध्ये शेड्यूल कास्ट, खास करून जे अस्पृश्य लोक आहेत, तर त्यांची एकूण सदस्य संख्या जर आम्ही पाहिली तर ती 1/5 या ठिकाणी आहे. 1/5 सदस्यांना किंवा 1/5 लोकसंख्या या देशात ज्यांची आहे,
त्यांना सोडून जर तुम्ही स्वराज्य देत असाल तर हा त्यांच्यावर केलेला अन्याय या ठिकाणी आहे। आणि म्हणून मग या प्रकारच्या अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ दिला पाहिजे, कायदे मंडळामध्ये त्यांचं प्रतिनिधित्व असलं पाहिजे, सरकारी शाळांमध्ये आणि त्याचबरोबर सरकारी नोकऱ्यांमध्ये देखील त्यांना हिस्सेदारी असली पाहिजे, या प्रकारची भूमिका सावधबोरं कमिशन पुढे बाबासाहेब आंबेडकरांनी मांडली। आता लक्षात घ्या, सावधबोरं कमिशनचा फायदा अस्पृश्यांना काय झाला, तर सावधबोरं कमिशन जे आहे त्यांनी अस्पृश्यांची स्थिती काय आहे हे पहिल्यांदाच जाणून घेतल्याचं एकंदरीत दिसून येतं। जेव्हा जेव्हा मी अस्पृश्य म्हणतो तेव्हा तेव्हा लक्षात घ्या, तुम्ही शेड्यूल कास्ट म्हणून या ठिकाणी संबोधा, शेड्यूल ट्राईब पण या ठिकाणी संबोधा, या प्रकारे आपल्याला पाहायला भेटतं। तर लक्षात घ्या, इथं आपल्याला दिसून येतं की अस्पृश्य जे आहे तर त्या अस्पृश्यांना इथे या ठिकाणी तुम्हाला कायदे मंडळामध्ये घेतलं पाहिजे, सरकारी शाळांमध्ये सरकारी नोकऱ्यांमध्ये तुम्हाला त्यांना प्रतिनिधित्व दिलं पाहिजे, या प्रकारची भूमिका घेतली। आणि सावधबोरं कमिशननं पहिल्यांदाच हे मान्य केलं की हो, या अस्पृश्य जातींना त्यांच्या वाटेला सामाजिक उत्पीडन आलेलं आहे, त्यामुळं या अस्पृश्य जाती ज्या आहे त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी काही उपाययोजना केली पाहिजे। सावधबोरं कमिशनचा रिपोर्ट मॉन्टफोर्ड समितीकडे गेला आणि 1919ला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा 1919ला या ठिकाणी मंजूर झाला। 1919चा हा जो मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा होता त्याचा अस्पृश्यांना फायदा एक महत्वाचा झाला। त्यामध्ये कायदे मंडळामध्ये पहिल्यांदाच कालीचरण नंदा गवळी आणि गणेश अक्काजी गवळी यांना या ठिकाणी घेण्यात आलं। त्यानंतर पाहायला असं भेटलं की या स्वराज्याचा दुसरा टप्पा येणार होता आणि 10 वर्षानंतर म्हणजे 1929ला एक नवा कायदा भारतीयांना दिला जाणार होता। आणि त्या नव्या कायद्यासाठी भारतामध्ये एक कमिशन आलं होतं, ते म्हणजे सायमन कमिशन। लक्षात घ्या, 1927 आणि 1928ला हे सायमन कमिशन भारतामध्ये आल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं। सायमन कमिशनला त्यावेळेसच्या राष्ट्रीय काँग्रेसनं, राष्ट्रीय पुढाऱ्यांनी, मुस्लिम लीगनं देखील सायमन कमिशनला मोठा विरोध केला। इतिहास असा सांगतो की सायमन कमिशनला विरोध करण्यामागची भूमिका काय होती, तर सायमन कमिशनमध्ये एकही भारतीय नव्हता, म्हणून सायमन कमिशनला विरोध केला गेला। लक्षात घ्या, संपूर्ण देश सायमन कमिशनला विरोध करत असताना बाबासाहेब आंबेडकर मात्र सायमन कमिशनला सहकार्य करण्याच्या भूमिकेमध्ये होते। कारण सायमन कमिशनच्या सोबत आलेलं लिथिनियोग कमिशन आणि सायमन कमिशन हे दोघंही हे या ठिकाणी भारतामध्ये नवा कायदा बनवणार होते आणि त्या कायद्यांमध्ये या ठिकाणी मागे पडलेल्या समुदायांना काही विशेष राजकीय हक्क देखील मिळणार होते। आणि म्हणून लक्षात घ्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण देश जो आहे तर त्या संपूर्ण देशाचा इथे या ठिकाणी द्वेष जो आहे तो या ठिकाणी स्वीकारला आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सायमन कमिशन पुढे साक्ष दिली। त्यावेळेची परिस्थिती अशी होती की बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रिटिश सायमन कमिशनला सहकार्य केलं, त्यांच्या समोर साक्षीला ते गेले, म्हणून त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांना ब्रिटिशांचे हस्तक म्हणून देखील काही लोकांनी तिथे या ठिकाणी संबोधल्याचं या ठिकाणी दिसून आलं। दलितांच्या घराघरांवर तिथे या ठिकाणी दगडी मारण्यात आली, त्यांची घरं जाळण्यात आली। बाबासाहेब आंबेडकरांना देखील अनेक ठिकाणी या प्रकारे अडवून त्यांच्या विरोधात मशाल मोर्चा काढण्यात आला, त्यांच्या घरांवर या ठिकाणी दगडफेक करण्यात आली। अशा कैक साऱ्या घटना त्या काळामध्ये घडल्याचं एकंदरीत दिसून येतं। लक्षात घ्या मित्रांनो, सायमन कमिशन आणि लोथियन कमिशन ज्यांना भारतामध्ये मागे पडलेल्या जाती समूहांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणायचं होतं आणि जातींचा शोध भारतामध्ये या ठिकाणी घ्यायचा होता। बाबासाहेब आंबेडकरांनी सायमन आणि त्याचबरोबर लोथियन कमिशन जे आहे तर त्यांना या ठिकाणी सहकार्य केलं आणि भारतातील जातींचा शोध घेण्यास त्यांना या ठिकाणी मार्गदर्शन केलं, ज्याचा परिणाम या ठिकाणी झाला की लोथियन कमिशन जे होतं तर त्या लोथियन कमिशननं आणि सायमन कमिशनने जे एकत्रितरित्या काम केलं त्यामुळं भारतातील जातींचा शोध घेणं हे या ठिकाणी शक्य झालं। आणि म्हणून मग पाहायला असं भेटतं की लक्षात घ्या, सन 1931 पासून ते 1934 पर्यंत भारतामध्ये एक जनगणना झाली आणि त्या जनगणनेच्या माध्यमातून भारतातील जाती ज्या होत्या तर त्या जातींचा शोध इथे या ठिकाणी घेण्यात आल्याचं एकंदरीत दिसून येतं। आणि लक्षात घ्या मित्रांनो, त्या काळामध्ये पहिल्यांदा जातीय जनगणना झाली आणि त्यामुळं इथे या ठिकाणी वर्गवारी जी होती, म्हणजे भारतीय समाज जर आम्ही पाहिला तर तो विविध जाती आणि पोट जातींमध्ये विखुरलेला समाज आहे।
वास्तविकता आपण म्हणतो की फोडा आणि राज्य करा ही रणनीती ब्रिटिशांची होती, मात्र इथं असं म्हणावं लागेल भारतीय जाती व्यवस्थेचा सामाजिक व्यवस्थेचा अभ्यास करता आपल्याला इथं म्हणावं लागेल की इंग्रजांची ही रणनीती असण्यापेक्षा भारतीयांकडनं त्यांनी उधार घेतली होती, कारण भारतीय समाज व्यवस्था ही फोडा आणि राज्य करा या रणनीतीवरच आधारित आहे, कारण भारतातील जाती व्यवस्था ही त्या सिस्टीममध्ये या ठिकाणी होती। आणि म्हणून मग विखुरलेल्या जातींना अनुसूचीमध्ये बंदिस्त करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सायमन कमिशन, लोथियन कमिशन यांच्या प्रयत्नातून झाल्याचं दिसून येतं। आणि म्हणून मग शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि त्याचबरोबर ओबीसी अशा प्रकारची वर्गवारी बनवण्यात आली। लक्षात घ्या 6243 जातींना 3 वर्गामध्ये इथं बंदिस्त करण्यात आलं आणि 1934 ची जनगणना जी आहे त्या जनगणनेच्या माध्यमातून हा संपूर्ण डेटा इथे या ठिकाणी आला। पहा मित्रांनो, आजही जातीय जनगणनेचे जे आकडे आपण या ठिकाणी पाहतो 1934 या ठिकाणी आहेत आणि त्या प्रकारे त्या जातीय जनगणनेच्या आकड्यांवरूनच शेड्यूल कास्टमध्ये 1500 जाती, शेड्यूल ट्राईबमध्ये 1000 जाती आणि 3743 जाती ओबीसीच्या आहेत। अशा प्रकारची वर्गवारी किंवा या प्रकारच्या जातींची संख्या आणि त्या जातींची सामाजिक शैक्षणिक स्थिती त्या काळामध्ये आपल्याला पाहायला भेटली। आता पुढे आपल्याला पाहायला भेटतं की हे सगळं होत असताना लंडनमध्ये झाल्या गोलमेज परिषदा आणि त्या गोलमेज परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये एक मोठ्या प्रमाणावर संघर्ष आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो। पहिल्या राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्रजांना हे कन्व्हिन्स केलं होतं की भारतामध्ये 1/5 संख्या ही या ठिकाणी शेड्यूल कास्टची आहे आणि या 1/5 लोकांना तुम्हाला या ठिकाणी सत्तेमध्ये किंवा राजकारणामधल्या प्रवाहामध्ये सामावूनच घ्यावं लागेल। आणि म्हणून मग बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रिटिशांसोबत झगडा करून संघर्ष करून बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्यूल कास्टसाठी, खास करून शेड्यूल कास्टसाठी म्हणावं लागेल तर खास करून शेड्यूल कास्टसाठी बाबासाहेब आंबेडकरांनी राजकीय आरक्षण आणलं आणि त्यातून स्वतंत्र मतदारसंघाची त्यांनी मागणी या ठिकाणी ठेवली आणि याचबरोबर शिक्षण संस्थांमध्ये किंवा शिक्षणामध्ये आणि त्याचबरोबर सरकारी नोकऱ्यांमध्ये त्यांना काही कोटा निश्चित करून द्या या प्रकारची भूमिका घेतल्याचं दिसून येतं। पाहायला भेटतं की जेव्हा राऊंड टेबल कॉन्फरन्स झाली दुसरी, त्या राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये गांधीजी आणि त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील जो संघर्ष होता हा संघर्षानं अतिउच्च शिखर गाठल्याचं देखील या ठिकाणी पाहायला भेटतं। लक्षात घ्या, सुरुवातीला तर गांधीजींची भूमिका अशी या ठिकाणी होती की बाबासाहेब आंबेडकर हे अस्पृश्यांचे खरे प्रतिनिधी नाही, अस्पृश्यांचे खरे प्रतिनिधी मीच आहे ही भूमिका होती। बाबासाहेब आंबेडकरांना हे सिद्ध करावं लागलं की मीच खरा अस्पृश्यांचा प्रतिनिधी आहे। त्यानंतर गांधीजींचा प्रयत्न असा या ठिकाणी राहिला की स्वतंत्र मतदारसंघ जो आहे तो स्वतंत्र मतदारसंघ हा मुस्लिमांना, शिखांना, युरोपियन लोकांना, भारतीय ख्रिश्चनांना दिला तरी चालेल, मात्र तो कुठल्याही परिस्थितीमध्ये अस्पृश्यांना मिळता कामा नये ही भूमिका या ठिकाणी होती। आणि त्यानंतर पाहायला असं भेटलं की महात्मा गांधी दुसरी गोलमेज परिषद या ठिकाणी झाली आणि त्यानंतर भारतामध्ये महात्मा गांधी जे आले त्यांना अटक करण्यात आली, कारण त्यावेळेस सविनय कायदेभंग चळवळ सुरू होती आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये दिनांक 16 ऑगस्ट 1932 साली तत्कालीन प्रधानमंत्री होते ब्रिटनचे रॅमसे मॅकडोनाल्ड, त्यांनी जातीय निवाडा जाहीर केला आणि त्या जातीय निवाड्यामध्ये अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ दिला जाईल या प्रकारची भूमिका इथे या ठिकाणी जाहीर केली। साहजिकच त्या भूमिकेच्या विरोधात महात्मा गांधींनी आमरण उपोषण या ठिकाणी स्वीकारलं, आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आणि मग महात्मा गांधींचा आता प्राण हा केवळ बाबासाहेब आंबेडकरांच्याच या ठिकाणी हातात आहे, केवळ बाबासाहेब आंबेडकरच हे आता गांधींचे प्राण वाचवतील अशा प्रकारची संपूर्ण परिस्थिती त्या काळामध्ये निर्माण झाली। लक्षात घ्या, बाबासाहेब आंबेडकरांनी या पुणे कराराच्या पार्श्वभूमीवर एक पाऊल मागे घेऊन अस्पृश्यांना जो स्वतंत्र मतदारसंघ मिळणार आहे तो आता देऊ नका, गांधींना असं वाटत होतं अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ न देता त्यांना राखीव मतदारसंघ आणि त्याचबरोबर शिक्षणामध्ये आणि त्याचबरोबर सरकारी नोकऱ्यांमध्ये सवलती या कायम ठेवल्या जातील अशी गांधींची भूमिका होती। त्या काळामधली राजकीय परिस्थिती पाहता बाबासाहेब आंबेडकरांनी गांधीजींचं प्राण वाचवण्याची भूमिका घेतली
आणि महत् प्रयासानं कमवून आणलेला स्वतंत्र मतदारसंघ त्यांनी इथे या ठिकाणी सोडून दिला असं एकंदरीत दिसतं। त्या बदल्यात राखीव मतदारसंघ जो आहे तो राखीव मतदारसंघाचा स्वीकार इथे या ठिकाणी केला। लक्षात घ्या, या राखीव मतदारसंघाचे परिणाम बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या हयातीतच भोगावे लागले। बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी या देशाचं संविधान लिहिलं, ज्यांच्या प्रयत्नामुळे या प्रकारचे SC ST ओबीसींना रिझर्वेशन या ठिकाणी मिळालं, त्या बाबासाहेब आंबेडकरांना 2 वेळा राखीव मतदारसंघामुळे पराभूत व्हावं लागलं। हा इतिहास हा काही कोणापासून दडलेला नाहीये। मुद्दा असा आहे की शेड्यूल कास्ट जो आहे, तर या प्रकारच्या शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल टाईपच्या रिझर्वेशनसाठी या प्रकारच्या तडजोडी या ठिकाणी झाल्या आणि त्यातून मग पाहायला असं भेटलं की राखीव मतदारसंघ हा अस्पृश्यांच्या वाट्याला या ठिकाणी आला आणि त्याचबरोबर सरकारी नोकऱ्या आणि त्याचबरोबर शिक्षणामध्ये अधिकार इथे या ठिकाणी देण्याची भूमिका इथे या ठिकाणी घेण्यात आल्याचं दिसून येतं। आता पहा, काही तज्ज्ञांचं असं म्हणणं राहतं आरक्षणाच्या संदर्भात जेव्हा जेव्हा भूमिका येते, हे आरक्षण केवळ 10 वर्षांसाठीच होतं। मग 10 वर्षांसाठी आरक्षण आहे तर मग 75 वर्ष आरक्षणाची गरज काय? तर मुद्दा असा आहे, जेव्हा बाबासाहेब आंबेडकर स्वतंत्र मतदारसंघाची भूमिका मांडत होते तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांना सायमनने देखील विचारलं की स्वतंत्र मतदारसंघामुळे भारतामध्ये सांप्रदायिकतेला चालना मिळेल का नाही, आणि जर मिळणार असेल तर हे मतदारसंघ किती वर्ष ठेवला पाहिजे, हे राजकीय आरक्षण किती वर्ष ठेवलं पाहिजे। तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, हे जे राजकीय आरक्षण जे आहे, तर या राजकीय आरक्षणामुळे सवर्ण अवर्ण हा जो संघर्ष होईल तर तो टाळायचा असेल तर हे राजकीय आरक्षण केवळ 10 वर्षांसाठीच या ठिकाणी असावं, ही भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची राहिली। म्हणजे राजकीय आरक्षणाबाबत जी भूमिका होती ती केवळ 10 वर्षांची असली पाहिजे, हे बाबासाहेबांचा स्टँड होता। मात्र शिक्षणामध्ये आणि त्याचबरोबर सरकारी नोकऱ्यांमध्ये जी आरक्षणाची मर्यादा आहे, ही आरक्षणाची मर्यादा ही कोणावर अवलंबून राहील, तर उच्चवर्णीयांचा अस्पृश्यांप्रती असणारा जो दृष्टिकोन आहे त्यावर अवलंबून राहील। म्हणजेच ज्यावेळेस उच्चवर्णीय अस्पृश्यांकडे समानतेच्या नजरेतून पाहतील, समानतेची वागणूक त्यांना या ठिकाणी देतील, त्यावेळेस ते शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबचं रिझर्वेशन जे आहे हे बदलायला किंवा समाप्त करायला हरकत नाही आणि ते अवलंबून राहील SC STंच्या इच्छेवर। तर या प्रकारच्या या सगळ्या भूमिका इथं आपल्याला समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे। आता परिस्थिती अशी आहे, देशाचे राष्ट्रपती बनवले शेड्यूल कास्टचे, देशाचे राष्ट्रपती बनवल्या महिला त्या पण या ठिकाणी शेड्यूल ट्राईबच्या, मात्र समाजाचा त्यांच्या प्रती असणारा जो दृष्टिकोन आहे हा बदलायला तयार नाही। जर का या देशातील राष्ट्रपतींना या प्रकारच्या सामाजिक उत्पीडनाला सामोरं जावं लागत असेल तर सर्वसामान्य शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबच्या लोकांना दररोज अॅट्रॉसिटीजला सामोरं जावं लागत नसेल का, हा महत्वाचा मुद्दा आहे। आणि म्हणून मग वर्तमानपत्रांमध्ये, न्यूज चॅनलमध्ये, सोशल मीडियामध्ये आपल्याला या बातम्या पाहायला भेटतात। घोडीवर बसला म्हणून त्याची हत्या झाली, दलितानं या ठिकाणी मिशा ठेवल्या म्हणून त्याची या ठिकाणी हत्या झाली, आणि यासारख्या अॅट्रॉसिटीज राजरोसपर्यंत या ठिकाणी होतात। भले भारतीय संविधानामध्ये अस्पृश्यता निर्मूलनाचा आर्टिकल बनवलं आणि त्याचबरोबर त्या संदर्भामध्ये विविध प्रकारचे अनुसूचित जातींच्या रक्षण करण्यासंदर्भात विविध प्रकारचे कायदे जरी बनवले असले तरी समाजाचा दृष्टिकोन शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो बदलायला तयार नाही। आणि म्हणून मग आपल्याला इथं विचार करणं गरजेचं आहे आणि या प्रकारच्या शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबच्या आरक्षणाचा ऐतिहासिक जो प्रवास आहे तो देखील या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे। आता आपण थेट पद्धतीने या ठिकाणी जाऊया की जेव्हा भारतीय संविधान या ठिकाणी निर्माण झालं तेव्हा भारतीय संविधानामध्ये शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि ओबीसी यांच्या संदर्भामध्ये कोणकोणती कलमं आहेत आणि त्या कलमांमध्ये काय नेमकं म्हटलेलं आहे यावर आता आपण इथे या ठिकाणी चर्चा करूया। आता लक्षात घ्या, पाहायला भेटतं भारतीय संविधानाचं कलम 340 जे आहे हे ओबीसीच्या संदर्भामध्ये आहे असं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं। तर कलम 340 जे आहे ते ओबीसीच्या संदर्भामध्ये आहे आणि ओबीसींना भविष्यामध्ये रिझर्वेशन देण्यासाठी एका आयोगाची नियुक्ती या ठिकाणी करावी अशी तरतूद ही भारतीय संविधानाच्या 340व्या कलमामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते। यावर मी नंतर या ठिकाणी येतो। कलम 341 जे आहे जे खूप महत्वाचं आहे आणि आता या चर्चेमध्ये विषय आहे,
कलम 341 आणि कलम 342 काय म्हटलं आहे यामध्ये ते पाहूया। कलम 341 जे आहे ते शेड्यूल कास्ट साठी आहे आणि ज्यामध्ये असं म्हटलेलं आहे की शेड्यूल कास्टची जी काही सूची बनवलेली आहे, म्हणजेच काय, जे काही अनुसूचित जातींची जी सूची बनवलेली आहे सन 1934च्या त्या प्रकारच्या जातीय जनगणनेच्या आधारावर जी काही सूची बनवलेली आहे आणि ज्या जातींचा शोध घेतला ज्यांची सामाजिक आणि त्याचबरोबर शैक्षणिक स्थिती समान आहे, सामाजिक उत्पीडनाला त्यांना सामोरं जावं लागलं, मोठ्या प्रमाणात सामोरं जावं लागलं, तर त्या शेड्यूल कास्टची जी काही सूची आहे त्या सूचीमध्ये बदल करण्याचा, त्या सूचीमध्ये वर्गीकरण करण्याचा, त्या सूचीमधनं एखाद्या जातीला बाहेर काढण्याचा किंवा त्या सूचीमध्ये एखाद्या जातीला समाविष्ट करण्याचा अधिकार हा भारतीय संविधानानं राष्ट्रपतींना दिलेला आहे। हा अधिकार भारतीय संविधानानं राष्ट्रपतीला दिला आहे आणि त्यासाठी केंद्र सरकारनं कायदा करण्याची आवश्यकता आहे, या प्रकारची भूमिका आहे। म्हणजे आर्टिकल 341A मध्ये राष्ट्रपतींना तो अधिकार आहे आणि बी मध्ये असं म्हटले की तुम्हाला त्यासाठी केंद्र सरकारनं कायदा बनवायची आवश्यकता आहे। तशाच प्रकारे आर्टिकल 342 हे सांगतं की शेड्यूल ट्राईब जे आहे तर त्या शेड्यूल ट्राईबचं रिझर्वेशन जे आहे त्या रिझर्वेशनसाठी जर का त्या सूचीमध्ये एका नव्या जातीला समाविष्ट करायचं असेल किंवा नव्या त्या जुन्या जातीला त्यातून बाहेर काढायचं असेल किंवा शेड्यूल ट्राईबमध्ये वर्गीकरण करायचं असेल तर त्याचाही अधिकार 342A अंतर्गत राष्ट्रपतींना आहे आणि बी अंतर्गत केंद्र सरकारला तशा प्रकारचा कायदा बनवावा लागणार आहे। या प्रकारची भूमिका ही भारतीय संविधानामध्ये आहे, हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या। आता ओबीसी रिझर्वेशनच्या संदर्भात थोडंसं आपण इथे या ठिकाणी चर्चा करू आणि मग मी आजच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालावर इथे या ठिकाणी चर्चा करेन। आता लक्षात घ्या मित्रांनो, त्या काळामध्ये 340वा कलम हे ओबीसींसाठी ठेवलं गेलं कारण ओबीसींच्या जातींची निश्चित माहिती त्यावेळेच्या भारत सरकारकडे नव्हती आणि मग भारतीय संविधानासोबत जर ओबीसीच्या जातींचा शोध घ्यायची भूमिका घेतली तर भारतीय संविधान त्याची अंमलबजावणी करण्यासाठी बराच वेळ लागेल आणि म्हणून मग त्यावेळेस तात्पुरता निर्णय घेतला गेला की आधी संविधान लागू करू आणि त्यानंतर ओबीसींसाठी एक विशेष तरतूद करू, एक आयोगाची नियुक्ती करू आणि मग त्या आयोगाद्वारे ओबीसींना रिझर्वेशन लागू करू, या प्रकारची भूमिका राहिली। लक्षात घ्या, बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला, तो केवळ हिंदू कोड बिलला विरोध केला म्हणून नाही केला, तर तो ओबीसींच्या 340व्या कलमासंदर्भात आयोग स्थापन करायला त्यावेळेस नेहरू मंत्रिमंडळ तयार नव्हतं म्हणून दिला होता। हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या। आणि मग सरते शेवटी पाहायला असं भेटतं एक कमिशन नियुक्त करण्यात आलं ज्याचं नाव होतं काका कालेलकर कमिशन, जे 1953 साली नियुक्त करण्यात आलं ओबीसींच्या रिझर्वेशन संदर्भात। काका कालेलकर कमिशननं 1955ला अहवाल सादर केला, मात्र तो जो अहवाल होता तो या ठिकाणी नाकारला गेला किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं। त्यानंतर सन 1977ला जनता पक्षाचं सरकार आलं आणि त्या जनता पक्षाच्या सरकारनं व्हीपी मंडल यांच्या नेतृत्वाखाली एक कमिशन नियुक्त केलं ज्याला आपण मंडल कमिशन म्हणतो। सन 1977चं हे मंडल कमिशन त्यानं 1980 साली निकाल या ठिकाणी दिला आणि त्यानुसार हे मंडल कमिशन जे आहे हे 1980 साली आपला अहवाल सरकारला सादर करतं। जनता पक्षाचं सरकार जातं आणि पुन्हा काँग्रेसचं सरकार येतं, काँग्रेसचं सरकारनं या मंडल कमिशनकडे पुन्हा दुर्लक्ष केलं। त्यानंतर 1990 साली आपल्याला माहिती असेल की या ठिकाणी व्हीपी सिंगचं सरकार या ठिकाणी येतं आणि त्या व्हीपी सिंगच्या सरकारच्या जाहीरनाम्यातच या मंडल कमिशन जो आहे तो लागू केला जाईल, या प्रकारची भूमिका होती। आणि व्हीपी सिंगचं सरकार पडता पडता या व्हीपी सिंगनं या काळामध्ये 1991-92ला त्यांनी या ठिकाणी हे मंडल कमिशन लागू केलं जाणार आहे अशा प्रकारची घोषणा केली। भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर त्यावेळेस मतमतांतर झालं, संमिश्र प्रतिक्रिया या ठिकाणी निर्माण झाल्या, मोठ्या प्रमाणात आंदोलन झाल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं। आता लक्षात घ्या, मंडल कमिशननं ओबीसींना त्यांची जी संख्या आहे ती 52% आहे, तर त्या 52% जनतेला 52% रिझर्वेशन द्या, या प्रकारची भूमिका मंडल कमिशननं मांडली आणि त्या प्रकारचं ते जे आहे ते इम्प्लिमेंट देखील होत होतं। मात्र त्याच काळामध्ये एक केस या ठिकाणी घडली, तिचं नाव होतं इंदिरासानी केस। तर मंडल कमिशनच्या द्वारे ओबीसींना जे 52% रिझर्वेशन मिळालं जाणार होतं
त्यामुळं ओपन मधल्या जातींचा अधिकार मारला जाईल या प्रकारची भूमिका इंद्रसानेंनी घेतली आणि मंडल कमिशनला चॅलेंज केलं. सुप्रीम कोर्टानं निकाल या ठिकाणी दिला. इंद्रासानी केस जी आहे तर त्या केस जी प्रसिद्ध केस मानली जाते तर त्या इंद्रासानी केसमध्ये 2-3 महत्वाचे क्लॉज या ठिकाणी टाकले गेले. ते म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये 50% पेक्षा जास्त रिझर्वेशन भारतीय जातींना देता कामा नये. भारतातील ज्या मागास जाती आहेत भले त्यांची संख्या जास्त जरी असली तर रिझर्वेशनचा कोटा हा 50% पेक्षा जास्त असता कामा नये या प्रकारची भूमिका इथे या ठिकाणी मांडल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. आणि दुसरं महत्वाची भूमिका आली इंद्रासानी केसमध्येच की ज्या ओबीसी जाती आहे, ज्या ओबीसी जाती आहेत ज्यांना आपण अदर बॅकवर्ड कास्ट या ठिकाणी म्हणतो, तर त्या ओबीसी जातींना क्रीमी लेअरचा क्रायटेरिया या ठिकाणी लावा. म्हणजेच सरकारने ठरवून दिलेलं जे अमुक इन्कम आहे त्या सीमेरेषेच्या बाहेर जर तुमचं उत्पन्न असेल तर तुम्हाला या ओबीसी रिझर्वेशनचा या ठिकाणी अधिकार किंवा त्या प्रकारच्या बेनिफिट्स तुम्हाला मिळणार नाही या प्रकारचा क्रायटेरिया त्या काळामध्ये लागला गेला, जो आज पण इथे या ठिकाणी पाहायला भेटतो. आता नीट समजून घेऊया आपण की भारतामधल्या या सुप्रीम कोर्टानं जो 1 जानेवारी सन 2024 ला जो रिझल्ट दिला त्यामध्ये भूमिका घेतली गेली जर का ओबीसींना वर्गवारी लागू केली जाती, ओबीसी मधल्या जातींना जर वर्गवारी लागू केली जाती तर शेड्यूल कास्टला आणि शेड्यूल ट्राईबला वर्गवारी का बरं लागली जात नाही. आणि मुद्दा इथं या ठिकाणी किंवा इथं एक चर्चा अशी घडली गेली की या 75 वर्षामध्ये शेड्यूल कास्ट जे आहे तर त्या शेड्यूल कास्टनं त्यातल्या काही जातींनी स्वतःची प्रगती केली आणि बाकी मागे राहिलेल्या जातींचा हक्क मारला आणि म्हणून मग आता पुढारलेल्या जातींना क्रीमी लेअर लावा आणि त्याचबरोबर पुढारलेल्या ज्या जाती आहेत त्यांची आता वर्गवारी या ठिकाणी करा आणि मागे राहिलेल्या जातींना इथे या ठिकाणी रिझर्वेशन द्या. या प्रकारची भूमिका ओबीसी रिझर्वेशनला समोर ठेवून या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आणि म्हणून शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबला ओबीसी प्रमाणे वर्गवारीमध्ये आणा आणि त्याचबरोबर त्यांना देखील क्रीमी लेअरच्या क्रायटेरिया अप्लाय करा या प्रकारच्या भूमिका इथे या ठिकाणी घेण्यात आल्याचं दिसून येतं. आता पाहूया आपण भारतामध्ये जे काही रिझर्वेशन आहे हे रिझर्वेशनचा कोटा किती आहे त्यावर आपण थोडीशी चर्चा करूया. तर लक्षात घ्या भारतामध्ये जे रिझर्वेशन आहे ते आहे 49.5%. 49.5% म्हणजे 49.5% रिझर्वेशन शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि त्याचबरोबर ओबीसींना दिलेलं आहे. आणि म्हणून मग इथं जर आपण पाहिलं तर 50.5% हे जे रिझर्वेशन आहे तर ते 50.5 जे खुल्या गटामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. म्हणजे शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि ओबीसी यांच्या जाती या इथं येणार नाही. तर या जे शेड्यूल कास्ट नाही, जे शेड्यूल ट्राईब नाही, जे ओबीसी नाही त्या जाती किंवा ते समूह घटक या 50.5 या वर्गाचा उपभोग या ठिकाणी घेऊ शकतात. या प्रकारच्या सरकारी नोकऱ्यांचा ते उपभोग या ठिकाणी घेऊ शकतात अशा प्रकारचे आहे. नंतरच्या काळामध्ये या 50.5% पण इथे या ठिकाणी 10% ईडब्ल्यूएस साठी राखीव ठेवण्यात आली. तिथे या ठिकाणी क्रायटेरिया लागला गेला. परंतु जे सवर्ण जाती आहेत त्यात मागे राहिलेल्या, त्यात गरीब राहिलेल्या, त्यात आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या ईडब्ल्यूएस ज्या जाती ज्या आहेत त्यांना हा ईडब्ल्यूएसचा या ठिकाणी आरक्षण लागू करण्यात आल्याचं दिसून येतं. आपण साध्या सोप्या पद्धतीने समजूया की 49.5% जे आहे ते 49.5% जागा या शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि ओबीसींना आहे. हे या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे मुद्दांनी त्या ठिकाणी लक्षात घ्या की ओबीसींची संख्या जरी या देशामध्ये 52% असली तर देखील त्यांना 27.5%मध्येच रिझर्वेशन दिलं गेलं. शेड्यूल ट्राईबला 7% आहे आणि शेड्यूल कास्टला 15% रिझर्वेशन या ठिकाणी दिलं आणि 50.5% बद्दल कसल्याही प्रकारचं रिझर्वेशन नाही. सुप्रीम कोर्टानं जो निकाल दिला या ओबीसी रिझर्वेशनला समोर ठेवून इंद्रासानी केस जी आहे त्या इंद्रासानी केसनं जी भूमिका मांडली 50% पेक्षा जास्त रिझर्वेशन नाही आणि त्याचबरोबर सब कॅटेगरायझेशन आणि पुढे क्रीमी लेअर, तर त्या प्रकारची भूमिका आता शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबला देखील लागू करा या प्रकारचा तर्क इथे या ठिकाणी घेतला गेलेला आहे असं एकंदरीत दिसून येतं. आणि म्हणून मग या सगळ्या परिस्थितीमध्ये पाहायला असं भेटतं आता मुद्दा झाला आहे तो म्हणजे शेड्यूल कास्ट
आणि त्याचबरोबर शेड्यूल ट्राईब, ज्या शेड्यूल कास्टला 15% रिझर्वेशन आहे, त्या रिझर्वेशनमध्ये तुम्हाला या ठिकाणी कॅटेगरायझेशन करायचं आहे. आणि त्याचबरोबर शेड्यूल ट्राईबला जे 7% आहे ऑल इंडिया लेवलला, त्याच्यामध्ये पण कॅटेगरायझेशन करायचं आहे. आता हा मुद्दा काय नेमका आहे तो समजून घेण्यासाठी आपण सध्या फक्त शेड्यूल कास्टच या ठिकाणी नजरेसमोर ठेवूया उदाहरण, आणि त्या संदर्भात थोडीशी चर्चा करू आणि मग शेड्यूल ट्राईबच्या समस्यांवर पण चर्चा करूया. आता बघा, इथं पाहायला भेटतं की शेड्यूल कास्ट जर आपण पाहिले तर केंद्र सरकारची सूची आपल्याला सांगते की या शेड्यूल कास्टमध्ये एकूण 1,500 जाती आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर शेड्यूल कास्टमध्ये तर 59 या ठिकाणी जाती आहेत. तर भारतामध्ये 1500, संपूर्ण भारतामध्ये शेड्यूल कास्टच्या जाती आहेत 1500, आणि महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर 59 जाती या शेड्यूल कास्टमध्ये आहे. आरोप असा केला जातो की या शेड्यूल कास्टमध्ये जे काही पुढारलेल्या ज्या काही जाती आहेत, ज्यांना रिझर्वेशनच्या बेनिफिट्स मिळालेले आहेत, तर त्या जातींना आता किंवा त्या लोकांना आता या ठिकाणी क्रीमी लेअरमध्ये आणा आणि शेड्यूल कास्टमध्ये उपवर्गवार या ठिकाणी करा, जेणेकरून ज्या जाती अजूनही मागे राहिला त्यांना इथे या ठिकाणी संधी या ठिकाणी प्राप्त होईल, या प्रकारची भूमिका आहे. आता मुद्दा असा आहे, शेड्यूल कास्टमध्ये कोणत्या जाती पुढारलेल्या आहेत आणि कोणत्या मागास आहे, याचं पॅरामीटर्स भारतीय संसदेकडे आणि भारतीय लोकांकडे नाही. कारण तुम्ही ही जातीय जी काही रिझर्वेशन देता ते 1934च्या जातीय जनगणनेनुसार नवा डेटा नाही आपल्याकडे. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. तरी देखील तो डेटा नसतानाही सुप्रीम कोर्टानं या प्रकारची भूमिका मांडली. सुप्रीम कोर्टाची भूमिका आहे, तिचा या ठिकाणी सन्मान सर्वांनाच या ठिकाणी करायचा आहे, हे इथे या ठिकाणी लक्षात घ्या. आणि म्हणून मग या सगळ्या परिस्थितीमध्ये पाहायला असं भेटतं की ज्या पुढारलेल्या जाती आहेत त्यांना आता रिझर्वेशन देऊ नका, त्यांना क्रीमी लेअरचं क्रायटेरिया लावा. एका जजनं तर तिथे या ठिकाणी भूमिका मांडली. भूमिका अशी होती की एका पिढीला जर रिझर्वेशन मिळालं असेल तर ते रिझर्वेशन दुसऱ्या पिढीला देता कामा नये, या प्रकारची भूमिका या ठिकाणी आहे. काही लोक असं भूमिका मांडतात, एवढ्या वर्ष रिझर्वेशन घेतं, स्वतःहून रिझर्वेशन नाकारायला हवं, या प्रकारचे पण समाजातील लोक तर्कवितर्क या ठिकाणी करताना दिसून येतं. समाजातल्या लोकांच्या तर्कवितर्कावर नंतर बोलू. पहिल्यांदा आपण या प्रकारच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावरच इथे या ठिकाणी चर्चा करूया. आता बघा, लोकमत असं या ठिकाणी आपल्याला सांगते की ज्या पुढारलेल्या जाती आहेत, ज्यांनी आतापर्यंत रिझर्वेशनचा बेनिफिट घेतलेला आहे, तर ते पुढारलेल्या जाती मागे राहिलेल्या जातींचं आरक्षण संपवत आहेत किंवा त्यांना पुढे जाण्याची संधी देत नाही. आता मुद्दा असा आहे की या पुढारलेल्या जाती पुढे गेल्या, पुढारलेल्या जाती पुढे गेल्या. सवाल असा आहे, या पुढे का गेल्या? पुढारलेल्या जाती पुढे गेल्या, सवाल असा आहे, या पुढे का गेल्या? तर लक्षात घ्या, या पुढे त्याचमुळे गेल्या ज्यांनी बेसिक क्रायटेरिया पूर्ण केला. आपल्याला हे कदाचित माहीत असेल की रिझर्वेशन त्यांनाच लागू होतं ज्यांनी बेसिक क्रायटेरिया पूर्ण केलेला आहे. मग बेसिक क्रायटेरिया पूर्ण केला म्हणजे काय आहे? तर म्हणजे हाच मुद्दा आहे की तुम्हाला रिझर्वेशनचा बेनिफिट त्याच वेळेस या ठिकाणी मिळेल जेव्हा ती सरकारी पोस्ट प्राप्त करण्यासाठी तुमचं बेसिक एज्युकेशन कंप्लीट असेल. उदाहरणार्थ तुम्हाला ग्रॅज्युएशनचा क्रायटेरिया असेल IAS ची परीक्षा देण्यासाठी, तर तुमचं ग्रॅज्युएशन जे आहे ते पूर्ण झालेलं असलं पाहिजे. नेटसेटच्या संदर्भात जर आपण पाहिलं तर नेटसेटला पण हाच क्रायटेरिया आहे. जर तुम्ही शेड्यूल कास्ट असाल तर केवळ MA पास होऊन चालत नाही, तर 55% तुम्हाला प्राप्त करावे लागतात. 55% मार्क तुम्हाला या ठिकाणी मिळवावे लागतात. हा मुद्दा या ठिकाणी. आणि म्हणून ज्यांनी बेसिक जे काही रिक्वायरमेंट आहे रिझर्वेशन प्राप्त करण्यासाठी त्यांनी ती पूर्ण केली. महात्मा फुलेंच्या भाषेत सांगायचं झालं तर शिक्षण घेतलं, व्यवस्थेनं घालून दिलेली अंधश्रद्धा, कर्मकांड, त्यातून ते बाहेर आले आणि त्या प्रकारच्या संघर्ष, जो वर्ण संघर्ष फुल्यांनी सांगितला तो आला आपल्या भाषेमध्ये चळवळ असं आपण म्हणूया. तर जे लोक चळवळीतून आले त्या जाती पुढे गेल्या आणि त्यांनी रिझर्वेशनचा बेनिफिट उचलला आणि त्यांनी स्वतःची प्रगती केली. आता मुद्दा असा आहे, सरकारी नोकरीतून प्रगती सर्वच जाती समूहाचे लोक करतात. सरकारी नोकरीतून संपत्ती सर्वच जाती समूहाचे लोक या ठिकाणी मिळवतात.
परंतु संपत्ती मिळाली म्हणजे सामाजिक दर्जा बदलला जातो, हे जे काही दृष्टिकोन आहे तो आपण इथं समाप्त करणं गरजेचं आहे किंवा त्यावर विचार करणं गरजेचं आहे. जरी आयएस बनला आणि तो जर शेड्यूल कास्ट आहे, शेड्यूल ट्राईब जर आहे, तर त्याच्याकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन हा बदलायला तयार नाही. म्हणजेच जाती संस्था शाबूत ठेवून रिझर्वेशन मध्ये कॅटेगरायझेशन आणि क्रिमी लेअर लावण्याचा हा प्रकार इथे या ठिकाणी पाहायला भेटतो. दुसरा मुद्दा हा लक्षात घ्या की शेड्यूल कास्टमध्ये ज्याचे वडील सरकारी नोकरदार आहे आणि ज्याचे वडील सरकारी नोकरदार असल्यामुळं त्याच्या मुलाला जे रिझर्वेशन मिळत नाही, मग त्या शेड्यूल कास्टच्या लोकांना रिझर्वेशन मिळणार नाही. मग त्यांनी करायचं काय हा सवाल इथे या ठिकाणी आहे. कारण हा मुद्दा नीट समजून घ्या, शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब आणि ओबीसी मधल्याही काही जाती यांच्याकडे पारंपरिक व्यवसायाचं कोणतंही साधन नाही. हा मुद्दा समजून घ्या. काही शेड्यूल कास्टच्या जातींकडे असेल, काही शेड्यूल ट्राईबच्या जातीकडे असेल, परंतु जे पारंपरिक व्यवसाय जे चालत आलेले आहेत आणि ज्यांच्याकडे होते ते त्यांनी सोडलेले आहे. त्यामुळं त्यांना जर प्रगतीपथावर जायचं असेल, स्वतःचा विकास घडवून आणायचा असेल, तर केवळ आणि केवळ शिक्षण आणि त्यातून रिझर्वेशन हा एकमेव मार्ग आहे. लक्षात घ्या, रिझर्वेशन सरकारी नोकरी प्राप्त करण्यापुरतीच नाही तर ते सामाजिक प्रतिनिधित्वासाठी देखील दिलं गेलेलं आहे. हा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. मग मुद्दा असा राहतो की मागे पडलेल्या जातींचं काय करायचं. आता मुद्दा इथं हा पण या ठिकाणी राहतो की जो शेड्यूल कास्टचा 15% रिझर्वेशनचा कोटा जो निश्चित केलेला आहे, या 75 वर्षामध्ये हा शेड्यूल कास्टचा कोटा 100% भरला गेला का. शेड्यूल ट्राईबला जे 7% रिझर्वेशनचा कोटा दिलेला आहे, तो 7% शेड्यूल ट्राईबचा कोटा या मागील 75 वर्षामध्ये कोणत्या केंद्र सरकारनं आणि कोणत्या स्टेट गव्हर्नमेंटनं तो भरला याची आकडेवारी जाहीर करा. ती जर भरले असेल तर पुढे चर्चा होईल. परंतु अनुभव असा सांगितला जातो की शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब आणि त्यानंतर ओबीसी यांचे कोटे आजही रिकामी आहेत, आजही भरले जात नाही. ही या देशाची सद्यस्थिती आहे जी तुम्हाला नाकारता चालत नाही. हा मुद्दा या ठिकाणी समजून घ्या. दुसरा मुद्दा असा आहे, शेड्यूल कास्ट एखादी पोस्ट आहे आणि त्या पोस्टसाठी जो काही बेसिक क्वालिफिकेशन लागतं, तर इथं कैक अशा सरकारी बाबूंनी मेख मारून ठेवली किंवा भूमिका घेतली की अमुक एका जागेसाठी त्या जागेला पात्र असणारा शेड्यूल कास्ट किंवा शेड्यूल ट्राईब तिथं उपलब्ध नाही. अमुक एका कास्ट किंवा अमुक एक जागा प्राप्त करण्यासाठी जे काही बेसिक क्वालिफिकेशन हवं आहे, ते बेसिक क्वालिफिकेशन या उमेदवारांकडे नाही शेड्यूल कास्टच्या आणि शेड्यूल ट्राईबच्या. आणि म्हणून मग ही जी जागा आहे ही खुल्या वर्गाला दिली गेली पाहिजे या प्रकारची शिफारसी त्यावेळेच्या सरकारी बाबूंनी केली आणि शेड्यूल कास्टचा, शेड्यूल ट्राईबचा, ओबीसीचा टक्का हा खाण्याचं काम पण इथे या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. हा पण मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये हे सगळ्या गोष्टी या ठिकाणी पाहता अनुभव असा सांगितला जातो किंवा इतिहास असा सांगितला जातो की शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबची जे रिझर्वेशनचा कोटा आहे तो अद्यापपर्यंत कोणत्याही केंद्र सरकारनं आणि कोणत्याही राज्य सरकारनं भरवलेला नाहीये. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आता बघा, तुम्ही एससी एसटीचे रिझर्वेशनचे कोटेच भरले नाही आतापर्यंत आणि आता एससी एसटींना क्रिमी लेअर लावण्याची भूमिका घेता आणि त्याचा तुम्ही तर्क हा देता की एकाच कुटुंबामध्ये 4 आयएस बनले, आई वडील आयएस होते आणि त्यांच्या मुली किंवा मुलं आयएस बनले. मग हे 4 लोक एका कुटुंबामध्ये आयएस बनतात, तर मग बाकी आता यांना आता रिझर्वेशनची आवश्यकता का आहे, या प्रकारची भूमिका आहे. आणि खास करून मागे राहिल्या म्हणजे त्या राज्यातील क्रमांक 2, 3, 4 या प्रकारच्या कॅटेगरीतल्या लोकांनीच या प्रकारची भूमिका घेतली आणि भूमिका मांडली की आता वरच्याचा पोट भरलं तर त्याला आता रिझर्वेशनची गरज नाही, आता आम्हाला रिझर्वेशन द्या, ही भूमिका. आता वास्तव काय सांगतं तर या चित्रामध्ये तुम्हाला या ठिकाणी लक्षात येईल की लक्षात घ्या, रिझर्वेशन एक गाजर दाखवलेलं आहे. कारण लक्षात घ्या, 1990 नंतरचं जर आपण जागतिकीकरण या ठिकाणी पाहतो तर त्या प्रकारचं खाऊजा धोरण जर आपण पाहतो, आता सरकारी नोकऱ्या भारतामध्ये केवळ 5 ते 10% या ठिकाणी राहिल्यात. बाकी पूर्ण तुमचं या ठिकाणी खुलं क्षेत्र या ठिकाणी आहे.
आणि खरा जो संघर्ष आता सध्या आहे त्या 5 ते 10 सरकारी नोकऱ्यांमध्येच या ठिकाणी आहे. तरी पण हा मुद्दा लक्षात घ्या की रिझर्वेशन हवं आहे, तरी देखील रिझर्वेशन हवं आहे. ते कशासाठी हवं आहे तर तिथं आपलं प्रतिनिधित्व असण्यासाठी. तर खरा इथून पुढे शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबचा संघर्ष हा असला पाहिजे होता किंवा त्या प्रकारच्या या SC STचा विकास करण्यासंदर्भात जी भूमिका घेतली गेली तर त्या संदर्भात हा निर्णय घ्यायला हवा होता की जे ओपन खुलं क्षेत्र आहे त्यामध्ये तुम्ही या ठिकाणी रिझर्वेशन या ठिकाणी आणा. मात्र तशा प्रकारचं रिझर्वेशन न आणता SC STच्या ताटात जे आहे ते आता काढून घ्या आणि जे बाकीचे उपाशी राहिले आहेत त्यांना या ठिकाणी द्या. आता बघा, या देशात 75 वर्षापूर्वी जे सरकार होती किंवा 75 वर्षांपासून जी सरकार चालत आलेली आहे त्या लोकांनी मागे पडलेल्या जातींना पुढे आणण्यासाठी काय विशेष प्रयत्न केले हा मुद्दा नीट पाहून घ्या. आता लक्षात घ्या, मागे पडलेल्या ज्या जाती आहेत त्या मागे का पडल्या तर तुम्ही पुढे गेला म्हणून त्या मागे पडल्या असा जो तर्क केला जातो तो पूर्णतः चुकीचा आहे. हा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. मागे पडलेल्या जातींना पुढे आणण्याची जबाबदारी सरकारची होती. केंद्र सरकारची असेल किंवा राज्य सरकारची असेल तर ती त्यांनी निभावली नाही आणि त्यांचं अपयश जे आहे हे पुढारलेल्या जातींना किंवा शेड्यूल कास्ट शेड्यूल टाईपमध्ये ज्यांचा विकास झाला, ज्यांना रिझर्वेशन मिळालं त्या जातींना टार्गेट करलं जातं आणि त्या जातींना तुम्ही आता रिझर्वेशन सोडा या संदर्भात एक सामाजिक दबाव निर्माण केला जातो जो की गैर लागू आहे, जो की तकलादू आहे. हा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. लक्षात घ्या, मी पुन्हा पुन्हा हेच सांगतो की एखाद्या व्यक्तीची जर का आर्थिक स्थिती सुधारली तर त्याचा सामाजिक दर्जा मात्र सुधारत नाही. ही भारतीय समाज व्यवस्थेची ती या ठिकाणी एक वास्तविक ते सत्य या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं. शेड्यूल कास्टचे जर तिथे क्रिमी लेअर जर तुम्ही लावत असाल तर मुद्दा असा आहे की ज्या संघर्षातून फुले शाहू आंबेडकरांनी ज्या संघर्षातून साधारणतः हा संघर्ष 108 वर्षांचा आहे तर या 108 वर्षांच्या जीवन संघर्षातून शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबला आणि त्यानंतर पुढे ओबीसींना जर रिझर्वेशन मिळलेलं आहे तर त्या रिझर्वेशन मध्ये आता छेद देण्याचा प्रकार इथे या ठिकाणी सुरू झाल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं. आणि जर तशा प्रकारचा शेड्यूल कास्टला शेड्यूल ट्राईबला या प्रकारे क्रिमी लेअरचा क्रायटेरिया लावला तर ज्या सामाजिक उत्पीडनातून SC STना रिझर्वेशन दिलं गेलं होतं तो निकष बदलला जाईल आणि तो निकष आता आर्थिकतेच्या या ठिकाणी लागला जाईल. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या, जे की नैसर्गिकरित्या जर आपण पाहिलं जे की चुकीचं या ठिकाणी आहे. आता मुद्दा बघा, नीट समजून घ्या की या प्रकारचा रिझर्वेशन समजा एका पिढीला मिळालं, दुसऱ्या पिढीला ते नाकारलं तर या दुसऱ्या पिढीनं करायचं काय हा मुद्दा आहे. आणि जर का त्याला या प्रकारच्या त्याच्या मुलांना शिक्षण संस्थांमध्ये टाकण्यासाठी राईट टू एज्युकेशनचा अधिकार नाकारला, तुम्ही आता क्रिमिलियर झालेला आहात आणि त्यामुळे तुम्ही आता RTचा फायदा घ्यायचा नाही या प्रकारची भूमिका जर तुम्ही घेतली तर मुद्दा असा आहे तो पुढे गेलेला व्यक्ती मागे येण्यास जास्त वेळ लागत नाही. तो पुढे गेलेला व्यक्ती मागे येण्यास जास्त वेळ लागला नाही कारण त्याच्याकडे ना जमीन आहे, त्याच्याकडे ना व्यापार आहे, त्याच्याकडे नाही कोणताही सोर्सेस आहे स्वतःची उपजीविका आणि स्वतःच्या कुटुंबाला पुढे नेण्याची. आणि म्हणून मग इथं हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या की जर का क्रिमिलियर शेड्यूल कास्टला शेड्यूल ट्राईबला जर लागलं गेलं आणि त्यातून त्यांचे अधिकार नाकारले गेले तर त्या लोकांवर अन्याय केल्याप्रमाणे या ठिकाणी होण्याचा परिस्थिती निर्माण या ठिकाणी होईल. दुसरा महत्वाचा मुद्दा हा लक्षात घ्या, त्या 7 सुप्रीम कोर्टच्या न्यायाधीशांमधल्या एका जजनं ज्यांचं नाव आहे बेला त्रिवेदी तर त्या जजनं भूमिका मांडली की सुप्रीम कोर्टानं ही वर्गवारी करण्याची जबाबदारी हे राज्य सरकारांवर सोपवलेली आहे. राज्य सरकारांवर ही वर्गवारी करण्याची जबाबदारी सोपवली आहे म्हणजेच आर्टिकल 341 आणि 42चं उल्लंघन आहे. कारण ही उपवर्गवारी जरी करायची म्हटली तरी याच्यासाठी केंद्र सरकारनं कायदा बनवायचा आहे आणि त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी राष्ट्रपतींचा तो अधिकार आहे ही वर्गवारी करण्याचा आणि ती आता तुम्ही स्टेट गव्हर्नमेंटला देत आहात. त्यामुळे काय होणार आहे लक्षात घ्या, निवडणुकांमध्ये कसे राजकीय पक्ष फोडले जातात आणि ज्यांचा खरा राजकीय पक्ष त्यांनाच या ठिकाणी निवडणूक चिन्ह मागण्याची वेळ येते
ही परिस्थिती महाराष्ट्रानं गेल्या काही वर्षांमध्ये पाहिलेली आहे। आणि मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये निवडणुकांचा या संपूर्ण राजकारणामध्ये शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबचे अधिकार मारले जाणार आहेत आणि ज्या जाती ज्या राजकीय पक्षाच्या फेवरमध्ये आहे त्याच राजकीय पक्षांच्या फेवरमध्ये असणाऱ्या जातींना शेड्यूलमध्ये स्थान दिलं जाईल। ज्यांनी त्या राजकीय पक्षांना मतदान केलं नाही त्या जातींना त्या शेड्यूलमधनं किंवा त्या क्रिमिलियरचा क्रायटेरिया लागून त्यांना या ठिकाणी दूर ठेवलं जाईल। या प्रकारचे देखील आपल्याला या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टींना सामोरं जाण्याची शक्यता आहे। दुसरा मुद्दा असा आहे की लक्षात घ्या, शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब हा ऑल इंडिया लेवलला शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब या नावानं संघटित होताना दिसतो। जेव्हा जेव्हा भारतीय संविधानावर त्या बदलण्याची भूमिका आली, भारतीय संविधानावर जेव्हा जेव्हा आंच आली तेव्हा तेव्हा शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब मोठ्या ताकदीनं उभा राहिलेला आहे भारतीय संविधानाचं संरक्षण करण्यासाठी। मात्र आता इथे या ठिकाणी पाहायला असं भेटल की जर शेड्यूल कास्टला किंवा शेड्यूल ट्राईबला क्रिमिलियरचा क्रायटेरिया लागून रिझर्वेशन मधनं जर काढलं आणि ज्या प्रकारची उपवर्गवारी करण्याचा अधिकार जर स्टेट गव्हर्नमेंटला दिला तर लक्षात घ्या, उत्तर प्रदेशामध्ये, कर्नाटकमध्ये, आंध्र प्रदेशामध्ये जे शेड्यूल कास्टच्या पुढारलेल्या जाती आहे त्यांना जर त्या क्रिमिलियर मधनं वगळलं तर त्याच्यासाठी महाराष्ट्रातला पुढारलेला शेड्यूल कास्ट आवाज उठवणार नाही आणि महाराष्ट्रातल्या पुढारलेल्या शेड्यूल कास्टवर जर अन्याय झाला तर आंध्र प्रदेश, कर्नाटक किंवा तामिळनाडूतील शेड्यूल कास्ट आवाज उठवणार नाही। का बरं? कारण त्यांच्या स्टेटमध्ये कदाचित त्या शेड्यूल कास्टच्या पुढारलेल्या जातींना तिथे या ठिकाणी रिझर्वेशन असेल, पुढच्या वर्षी त्यांचं काढून टाकलं जाईल, 10 वर्षांनंतर काढून टाकलं जाईल आणि अशा प्रकारे क्रिमिलियरचा क्रायटेरिया लावून कदाचित असं होऊ शकतं, भविष्यात अशी वेळ येऊ शकते, सांगितलं जाऊ शकतं आता क्रिमिलियरच्या क्रायटेरियाच्या वरती सगळे लोक गेलेत, आता देशात रिझर्वेशनची आवश्यकता नाही। म्हणजे जाती संस्था शाबित राहून रिझर्वेशन संपवण्याचा कार्यक्रम इथे या ठिकाणी होऊ शकतो। महाराष्ट्रातल्या परिस्थितीकडे आपण या ठिकाणी थोडं पाहूया। आता बघा, महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर आता सध्या आपल्याकडे आकडेवारी आहे ती म्हणजे 2011च्या जनगणनेची। कारण 2021ला तर जनगणना झालीच नाही। खूप सारे लोक जातीय जनगणनेची मागणी करतात, मात्र इथं सरकार जनगणना करायला तयार नाहीत। जातीय जनगणना कधी होईल माहित नाही आणि हे SC ST उपवर्गवारी जाती जनगणनेशिवाय शक्य नाही, हे पण मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या। 2011च्या जनगणनेनुसार अनुसूचित जातींची एकूण लोकसंख्या जर आम्ही पाहिली तर ती 20.14 कोटी आहे। भारतामध्ये 120 कोटी जनता आहे, त्या 120 कोटींपैकी शेड्यूल कास्टची जर संख्या मी पाहिली तर 20.14 कोटी या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटती। म्हणजेच हे एकूण लोकसंख्येच्या 1/5 घटक हा शेड्यूल कास्टचा आहे भारतामध्ये आहे। मुद्दा नीट या ठिकाणी समजून घ्या। आणि महाराष्ट्र जर आपण पाहिलं तर एकूण शेड्यूल कास्टच्या संख्येपैकी 6.6% लोकसंख्या महाराष्ट्रात शेड्यूल कास्टची या ठिकाणी आहे। मग या 6.6% शेड्यूल कास्टमध्ये एकूण महाराष्ट्रात जाती किती आहेत तर 59 जाती या ठिकाणी आहेत। महाराष्ट्रात 59 जाती आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात, त्याची सूची आपल्याला या ठिकाणी म्हणजे 59 जातींना या शेड्यूल कास्टचं 15% रिझर्वेशन इथे या ठिकाणी मिळतं, त्या प्रकारची भूमिका आहे। आता बघा, या 59 जातींमध्ये प्रॉमिनंट जाती किंवा ज्यांची संख्या मोठी आहे त्यांची जर आपण वर्गवारी पाहिली तर त्यामध्ये एक आहे महार जो 57.5% आहे। दुसरा आहे तो म्हणजे मांग ज्याची 20.3% लोकसंख्या आहे। तिसरा आहे तो म्हणजे चांभार ज्याची 12.5% या ठिकाणी लोकसंख्या आहे आणि त्यानंतर शेवटी आहे भंगी, त्याची संख्या आहे 1.9%। आता नीट समजून घ्या, या महार, मांग, चांभार आणि भंगी या जातींमध्ये देखील पोटजाती आहे आणि त्या जाती आणि त्या पोटजातींची मिळून ही संख्या आहे एकूण 92%। ही संख्या आहे 92%। म्हणजे मांग या जातीत पोटजाती आहेत, चांभार या जातीत पोटजाती आहेत, भंगी या जातीत पोटजाती आहेत, महार या जातीत पोटजाती आहेत आणि त्यांची एकूण संख्या आहे एकूण 92%। म्हणजे कुठल्या
शेड्यूल कास्टची महाराष्ट्रातली 6.6% जी लोकसंख्या आहे, त्या 6.6% शेड्यूल कास्टच्या लोकसंख्येमध्ये 92% लोकसंख्या ही महार, मान, चांभार आणि भंगी यांची या ठिकाणी आहे. आता इथं भूमिका घेतली जाते की केवळ पुढारलेल्या ज्या जाती आहेत त्यांचाच विकास झाला, पुढारलेल्या जाती आहेत त्यांचाच या ठिकाणी विकास झाला, आमचा विकास झाला नाही. आता उदाहरणार्थ बघा की जर समजा सरकारला कॅटेगरायझेशन करायचं असलं तर शेड्यूल कास्टच्या 15% मध्ये 5%, 5% किंवा 5% अशा प्रकारचं कॅटेगरायझेशन होईल. आणि त्या कॅटेगरायझेशन मध्ये समजा या चारही जातींना एका कॅटेगरीमध्ये टाकलं जाईल आणि उर्वरित राहिलेल्या जातींना बाकीच्या कॅटेगरीजमध्ये या ठिकाणी टाकलं जाईल. उर्वरित जाती कोणत्या आहेत त्या पण थोडंसं आपण पाहूया, ज्या कधीच तुम्ही महाराष्ट्रामध्ये कधीच त्यांची नावं पण पाहिली नसतील, कधी ऐकली पण नसतील. तर त्यांची संख्या एकूण 8% आहे. मग त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जाती आहेत, त्या कोण आहेत? अगेर आहे, अनमुग आहे, आरेमाला आहे, बाकट आहे, बंक आहे, बलाही आहे, बसोड आहे, बेडा जंगम आहे, बेडर आहे, राणीगार आहे, सतनामी आहे, बिंदला आहे, चलवादी आहे, चन्नैया आहे, होलिया आहे, दासर, डोक्कलवार, ढोर, डोम, डुम्मार, यलमवार, गंडा, गडोर, घासी, घासिया, हल्लीर, हुलसवार, होलार, होलय, कैकाडी, कटिया, खंगार, खाटीक, चिकवा, कोरी, लिंगडेर, मादगी, मादिगा, धेड, मालाजंग, मालाबस्ती, मांग गारोडी, मन्ने, मेघवाल, पासी, अयलवार, शेनवा, रावत, तुरी, तुरगार, सांसी या प्रकारची नावं ही आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. महाराष्ट्रातल्या या काही शेड्यूल कास्टच्या जाती आहेत ज्यांची संख्या ही नगण्य आहे, ही कमी आहे, ज्यांची संख्या 8% आहे. आता या जातींचा विकास झाला नाही, बरोबर आहे, या जातींचा विकास झाला नाही, परंतु या जातींची स्थिती काय आहे सध्याच्या काळात हे शोधण्याचं काम ना महाराष्ट्र सरकारने केलं ना की केंद्र सरकारने केलं. आणि म्हणून यांच्यासाठी विशेष प्रयत्न देखील केले गेले नाही. हा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. मला हेच सातत्याने सांगायचंय, पुढे गेलेल्या जाती त्या पुढे गेल्या, त्या चळवळीतून पुढे गेल्या, हा मुद्दा नीट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा, जे जाती मागे राहिल्या त्याला जबाबदार पुढे गेलेल्या जाती नाही, तर त्याला जबाबदार त्या राज्यातील सरकार आहे, त्या देशातील सरकार आहे. हा मुद्दा लक्षात घ्या. आणि त्या देशातील केंद्र सरकारमधलं आणि त्या राज्य सरकारमधलं जे सरकार हे त्यांच्या प्रगती न झाल्यामुळं पुढारलेल्या जातींना जे दोष देते आणि पुढारलेल्या जातींची क्रिमिलेअर लावून त्यांचं आरक्षण छाटण्याचा जो प्रकार चालू आहे, याचा अर्थ हा आहे फुले शाहू आंबेडकरांचा 108 वर्षांचा जो जीवन संघर्ष आणि तो जीवन संघर्ष या महापुरुषांच्या निधनानंतर ज्यांनी पुढे नेला, त्या जातींना तुम्ही या प्रक्रियेतून बाहेर टाकण्याचा प्रयत्न करतात. आणि विशेष म्हणजे जे काही केंद्र पातळीवर शेड्यूल कास्टच्या आणि शेड्यूल ट्राईबच्या अनुसूचीमध्ये त्या जातींना टाकण्याचा, त्यांना बाहेर काढण्याचा किंवा त्यामध्ये उपवर्गवारी करण्याचा अधिकार जो केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींना राखून दिलेला आहे, तो जर तुम्ही स्टेट गव्हर्नमेंटला देत असाल तर त्यातून भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सांस्कृतिक तंटे, सांस्कृतिक वाद, शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब मध्ये अंतर्गत संघर्ष हा झाल्याशिवाय राहणार नाही. एक तर वर्गवारी किंवा एक तर त्या प्रकारची आकडेवारी आपल्याकडे या ठिकाणी नाहीये. त्या व्यवस्थेची सामाजिक स्थिती काय आहे, त्या जातींची सामाजिक स्थिती काय आहे, शैक्षणिक स्थिती काय आहे, आर्थिक स्थिती काय आहे, याची आकडेवारी आपल्याकडे या ठिकाणी नाही. आणि ती आकडेवारी न घेता स्टेट गव्हर्नमेंटला अधिकार देण्यात आला उपवर्गवारी करण्याचा आणि त्यातून क्रिमी लेअर एसटी-एसटींना लावण्याचा. म्हणजेच सामाजिक दृष्ट्या जरी आपण मागासलेल्या जाती जन्माला आलो असलो तरी आर्थिक उन्नती झाल्यामुळं रिझर्वेशन इथून पुढे मिळणार नाही. मागच्या पिढीनं रिझर्वेशनचा फायदा घेतला म्हणून पुढच्या पिढीला रिझर्वेशन दिलं जाणार नाही. ही जी काही भूमिका आहे ही सामाजिक अन्यायाची भूमिका आहे. हा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे पुढे गेलेल्या जातींना पुन्हा मागे आणण्याचा प्रयत्न या प्रकारच्या सिस्टीममध्ये, या प्रकारच्या व्यवस्थेतून होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि म्हणून मग या सगळ्या परिस्थितीमध्ये आता
या सगळ्या परिस्थितीमध्ये आता समाजातील खास करून शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, ओबीसी आणि त्याचबरोबर खुल्या वर्गातील विचारवंतांनी देखील या संदर्भामध्ये जागृत होण्याची आता ही वेळ आलेली आहे आणि या संदर्भात स्वतःची भूमिका स्पष्ट करण्याची, स्पष्ट मांडण्याची पण ही वेळ आलेली आहे आणि जमलंच तर या ठिकाणी जन आंदोलन उभारण्याची आणि आपलं म्हणणं संवैधानिक मार्गातून या देशात मांडणं आणि ते म्हणणं देशाच्या संसदेत आणि त्याचबरोबर सुप्रीम कोर्टामध्ये देखील याचिकांच्या माध्यमातून ते म्हणणं मांडण्याची ती वेळ आलेली आहे। फुले शाहू आंबेडकर तुमच्या मदतीला नाही, मात्र त्यांचं संविधान आहे, त्यांचे अधिकार आहे, ते वाचवायचे असतील तर या सर्व गोष्टींचा निर्णय घेण्याची आता वेळ आलेली आहे। थांबतो इथं, प्रतिक्रिया जरूर या ठिकाणी द्या। धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच।